नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023. यामध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओत अभ्यासणार आहोत भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदींची कलमांची माहिती व सर्व कायदे याबाबत थोडक्यात काही प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पाहूया पेपर दुसरा यामधील काही प्रश्नांचा सराव करून घेऊया. प्रश्न पहिला आपल्यासमोर देण्यात आलेला आहे. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेला आहे लोकसभा सदस्य. दुसरा पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेला आहे राज्यसभा सदस्य. तिसरा आहे विधानसभा सदस्य आणि चौथा आहे विधान परिषद सदस्य. या प्रश्नाचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपती पदाची निवड करताना यांचा सहभाग नसतो. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 2. वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास खालीलपैकी काय होईल? या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहे आपल्याला. पहिला आहे अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेर सादर केले जाते. दुसरा आहे राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरता पाठवले जाते. तिसरा आहे राष्ट्रपतीचे अभिप्रायासाठी पाठवले जाते आणि चौथा आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागतो. जर वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी नसेल तर पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, 2च आहे. आपण प्रश्न क्रमांक 3 पाहणार आहोत. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? 4 पर्याय देण्यात आलेले आहे. सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, बाळासाहेब मोरे आणि गोविंद वल्लभ. या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. महात्मा गांधी हे या प्रश्नाचे बरोबर असलेले उत्तराचा पर्याय आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य नव्हते. पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? या ठिकाणी देखील 4 पर्याय आपल्यासमोर देण्यात आलेले आहे. पहिला राष्ट्रपती, राज्यसभा सभापती, लोकसभा सभापती आणि चौथा आहे पंतप्रधान. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. लोकसभा सभापती हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल वर्ष टिंब असतो. या ठिकाणी 4 पर्याय आहे. पहिला आहे 5, 3, 4 आणि 6. आपल्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 5 वर्ष हा कार्यकाल असतो. सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल वर्ष 5 असतो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ टिंब जबाबदार असते. या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पंतप्रधानांना, दुसरा आहे विधानसभेस, तिसरा आहे राज्यपालांना, चौथा आहे संसदे. या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. विधानसभेस जबाबदार असते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती
अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आले आहेत? या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला आहे 15, 2, 3 आणि चौथा आहे 11. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच 3 या अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आलेल्या आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 312 नुसार. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहे. पहिला आहे राज्याचा राज्यपाल, संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्य लोकसेवा आयोग. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, राज्याचा राज्यपाल यांना जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. मूलभूत हक्कांबाबत खालीलपैकी योग्य जोडी निवडा. पहिली आहे कलम 17, अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा असेल. दुसरा आहे कलम 19, कायद्यानुसार सर्व समान असतील. कलम 24, अल्पसंख्याकांना स्वतःच्या संस्था स्थापनेचा अधिकार असेल. आणि कलम 21 अभिव्यक्ती स्वतंत्र असेल. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा असेल. हे मूलभूत हक्क ही जोडी आपली योग्य आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. भारतीय घटनेच्या टिंबटिंबव्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. या ठिकाणी आपल्याला कलम विचारलेले आहे 12, 17, 20, 22. या ठिकाणी आपल्याला याचा कलम लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे 2 नंबर 17. 17 भारतीय घटनेच्या 17व्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात, नवीन एका व्हिडिओत. केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा या विषयावर या चॅनलला तुम्हाला अनेक घटकावर व्हिडिओ पाहावयास मिळतील. पुन्हा भेटूया मित्रांनो. नमस्कार.